हाय एव्हरीवन, मी धनश्री. आपल्या 15 डेज मेहंदी सिरीजमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आणि आज आहे डे 1. चला तर मग आज आपण मेहंदीचा सगळ्यात महत्त्वाचा बेसिक शिकणार आहोत, ते म्हणजे लाईन्स. मेहंदी शिकायची सुरुवात कुठून करावी? तर अगदी इथूनच. हो, साध्या दिसणाऱ्या लाईनपासून. मेहंदीमध्ये लाईन्स म्हणजे संपूर्ण डिझाईनचा पाया असतो. जसं घर बांधताना फाउंडेशन मजबूत असावं लागतं, तसंच सुंदर मेहंदीसाठी लाईन्सचा कंट्रोल खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं असतं. लाईन्समध्ये अनेक प्रकार आहेत. सरळ लाईन्स, कर्व्ड लाईन्स, थिक लाईन्स, थिन लाईन्स एक्सेट्रा. तर सरळ लाईन काढताना हात नेहमी स्टेडी ठेवावा, कोन हलका पकडावा. लाईन काढताना कोन जमिनीला घासू नका, थोडासा गॅप ठेवा म्हणजे फ्लो स्मूथ येतो. तसेच कर्व्ड लाईन काढताना घाई अजिबात करू नका. हाताऐवजी पूर्ण फोर आर्म हलक्या हालचालीने मूव्ह करा, त्यामुळे कर्व नॅचरल दिसतो. आणि थिक किंवा थिन लाईन काढताना कोनवर प्रेशर कंट्रोल खूप महत्त्वाचा असतो. जास्त दाब दिला तर जड लाईन येते आणि हलका दाब दिला तर बारीक लाईन येते. लाईन्समध्ये हे 3 प्रकार खूप महत्त्वाचे असतात. सध्या माझीही प्रॅक्टिस कमीच पडते आहे, पण तरीही काही टिप्स देते. प्रॅक्टिस करताना वही किंवा प्लास्टिक शीटवर रोज 2 ते 3 मिनटे फक्त पॅरलल लाईन्स काढा. नंतर झिगझॅग, वेव्ह आणि सर्क्युलर मोशनचा सराव करा. आणि आणखी एक, श्वास स्टेडी ठेवा. ब्रीदिंग कंट्रोल केलं की हात आपोआप स्टेबल होतो. रोज फक्त 2 मिनटे लाईन्सचा सराव करा. बिलीव्ह मी, तुमचं कंट्रोल खूप इम्प्रूव्ह होईल. लक्षात ठेवा, लाईन्स परफेक्ट असल्या की कोणतीही फ्लोरल किंवा ब्रायडल डिझाईन खूप नीट दिसतील. आपल्या सिरीजची टॅगलाईन असेल, प्रॅक्टिस करा, परफेक्शन आपोआप येईल. म्हणूनच आज फक्त प्रॅक्टिस मोड ऑन करा. उद्या आपण ल्यूज डिझाईन शिकणार आहोत. हा व्हिडिओ सेव्ह करा, फॉलो करा आणि आपल्या 15 डेज मेहंदी जर्नीमध्ये माझ्यासोबत राहा.